कथेचं नाव देवीचा देव्हारा. लेखक प्राध्यापक भास्कर बंगाळे. निमी रात झाली असेल. सारा गाव निपचित झोपी गेलेला. सगळीकडे सामसूम झाली होती. घर पेंगाळलेली. गावात एक सुद्धा माणूस नसावं असं गाव भकास दिसायला लागलेलं. गावातली कुत्री सुद्धा मिळेल तिथं पसरलेली. मुख्य रस्त्यावरून गाव एक मैलभर असेल. वरलाकडच्या बाजूनं ओढ्यानं गावाला वेढा दिलेला. त्याच्या पलीकडे डोंगर. रस्त्यावरून आलं की पहिलं साखराबाईचं घर लागतं. तिचं घर म्हणजे बाहेरून वाडा दिसावा असा. दारातून आत पाऊल टाकलं की सोपा. सोप्याच्या आतमध्ये स्वयंपाक खोली आणि त्याच्या आतमध्ये आणखी एक खोली. म्हणजे खोल्यात खोल्या अशा 3 खोल्या. मधल्या खोलीत खुंटीवर बैलाच्या चांगळ्या अडकवलेल्या होत्या आणि काय बाय सामान पोते रचून ठेवलेली होती. सगळ्यात आतल्या खोली देवारा होता. देवाऱ्यावर देवीची परडी. परडीला विटा चांडा चालत नाही. शिवता शिव चालत नाही. म्हणून हे देवीचं ठाण आतल्या खोलीत केलेलं. साखराबाई म्हणजे पावली तर साखरेहून ग्वाड आणि तडकली तर तोंडाला मिरच्या बांधल्यासारखी तिकाट. तिचे हुशारी आणि धाडस साऱ्या गावाला महाजोर होतं. गावात घर असून मळ्यात एक गोठा बांधलेला. बैल म्हशी गाडी बारदाना मळ्यातल्या मळ्यात. गाडी बैलाची तिला लई हौस. वेळ पडली तर स्वतः ती गाडी हाकायची. स्वतः ती नांगर धरायची. गड्याची टाप नाही तिच्या पुढे कोणत्या बाबतीत. त्यात हत्तीसारखी 2 पोरं पोचलेली. साखरीला गडी थोंडी आणि त्याच्या जोडीला थोरला पोरगा राहुबा. धाकटा पोरगा बाळवा. राचा घ्याचा तालमीत. एकंदरीत गावातलं हे बऱ्यापैकी घर होतं. सोप्यात लखोबा ताला सुरात घोरत होता. उन्हाळ्याचा दिवस. घरात लय उकडतंय म्हणून दाराची थोडी फट उघडी ठेवून साखराबाई दाराला कडी न लावता झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास दार हळूच करकरलं. एक काळी आकृती आत आली. आतल्या खोलीतला देव्हाऱ्यावरचा दिवा अजून तो मंद चळत होता. त्याचा उजेड मधल्या खोलीतून साखराबाईपर्यंत येऊन पोचला होता. कोणाचा तरी राखट हात तिच्या गळ्याभोवती काहीतरी चाचपत होता. स्पर्श होताच तिनं गपकन डोळं उघडलं. ओरडावं तर गपकन गळ्याची मिठी आवळली जाईल. कोण आहे असं म्हणून विचारावं तर नरड दाबून जिवंत मारेल. तिनं पुन्हा डोळं मिटलं आणि म्हणाली छव 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 असं म्हणून या अंगावरनं त्या अंगावर वळली. हात लगेच बाजूला झालं. घरात कोणीतरी हल्ल्यासारखं तिला वाटलं. तिनं पडूनच अंदाज घेतला. काय बाई या मांजरीनं तर ताप दिला या. छव 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 लगविन तर येते असं म्हणून ती हळूच उठून बाहेर आली. कोपऱ्यातल्या माचोळी खाली कोणीतरी सरकल्याचा तिला भास झाला. दारातून बाहेर आल्याबरोबर तिनं दार हळूच पुढं ओढून घेतलं आणि बाहेरून कडी घातली. ढारा आढूर घोरत पडलेल्या लखोबाच्या कानाजवळ आपलं तोंड नेऊन ती कोचबुजली. अहो हो अहो टाके काय ग. अहो चोर आल्यात. चोर कुठं आहे. अहो जरा हळूच बोला की. घरात आहेत. घरात आणि घरात काय करत्यात. अहो कडी घातली. अगं कोडी घालून बसल्यात काय. अहो नाही व. अहो मी बाहेरनं कडी घातली. मग लखोबानं अंग झटकलं. डोळं चोळलं. किती आहेत. अहो मी काय मोजलं नाहीत. अगं मग उघड की कडी. जाऊ दे आणला. अहो तुम्ही हिथंच बसा काठी घेऊन. मी बाजीला बोलवते. ती बाजीला उठवण्यासाठी उठणार तेवढ्यात गच्चीवरून थपकन उडी टाकून पळाल्याचा आवाज आला. हे पळालं कुणीतरी. अहो पळू द्या. अजून एक घरात कोंडून ठेवलाय. यावर तिचा भरोसा होता. तशी ती धाडसी होतीच. शेजारच्या बाजीला उठवायला चोर घरात कोंडलाय हे ऐकल्याबरोबर त्यानं उठून आपली कानापर्यंत उंच काठी हातात घेतली. कुठं आहे. चल चल बघू असं म्हणून तो तडाख्यानं निघाला. पण साखराबाईनं त्याला काहीतरी सांगितलं. तसा तो तडा तडा चावडीकडे गेला.
तालमीकडे गेला. तालमीतली पोरं उठली. साऱ्या गावातनं फिरला आणि अख्खं गाव जागं केलं. तशा हातात सापडल ते घेऊन साखराबाईच्या घराकडे धावलं. काट्या कुराडी तलवारी घेऊन लोकांनी गर्दी केली. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडात थांबली. काहींच्या अंगातलं रक्त सळसळत होतं. काहींना पराक्रम, धाडस दाखवण्याची संधी आली होती. असा हा जोश पूर्ण जमाव साखराबाईच्या दारात गर्दी करत होता. 10 जणांची 10 तोंड बोलत होती. अरे कुठे रे चोर? खराब भारून कोडी घातली, आत कोंडलाय. मग अरे उघडा की दार. एक घाव 2 तुकडं करतो त्याच. अरे काठीच्या एका तडाख्यात आडवं करतो त्याला. कुराडीनं खांडक करतो म्या. अरे एकेकाचा एक घाव घातला तर मन्या एवढं तुकडं होतील त्याच. अरे तुकडा सुद्धा वाटणीला यायचा नाही. अरे आता सगळं आपल्या हातात आहे. पण लोका साखरा मावशीचं धाडस केवढं. हा मग बाय माणूस असून चोर घरात कोणला खडाय. हा साखरा काकूचं धाडस बर का. आपलं काय चोर धरायचा म्हणजे काय तोंडच्या गोष्टी नव्हत. प्रत्येक जण कधी एकदा दरवाजा उघडतोय म्हणून उतावीळ झाला होता. पोर आयाना चिकटून बसली होती. अरे पण म्या म्हणतो मारायचा का पकडायचा. मारायचा, ठेचून काढायचा. अरे मारायचा कशाला लगा. उद्या पोलीस सगळा गाव धरून येतील पकडायला. पकडून बांधून ठेवायचा है ना. हे लगा काही कळते का नाही तुला. अर्धा कच्चा करून ठेवायचा. जीवन मारायचं नाही फक्त. लका तुम्ही शहाणा का खुळा र. त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचा. पोलीस कशाचं पोलीस. अरे ते हप्ता घेत्यात आणि सोडून देत्यात. ए लगा ते काय बी असू दे पण ह्यांच्यामुळं बाकीचं चोर घावत्या लगा. 4 फटकं बसलं ना की फडा 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 नावं सांगतील बाकीच्यांचे. होय ते बी खरंच म्हणा. मग ह्याला माराय न ग. उजडोस तर दम खाव. अरे दम मोठा असतोय. होय होय त्याच्या अंगाला ढाका लावायचा नाही. सकाळी चावडीत घेऊन चांगला थिंबू त्याला तिथं. फटाटा नावं सांगेल कोण कोण होतं त्यांची. हा ठराव सर्वांमध्ये पास झाला. हे सगळं चालवय तोपर्यंत पूर्वेला चांदणी उगवली. तांबडं फुटायला लागलं. काट्या कुराडी तलवारी घेऊन फौजच्या फौज साखराबाईच्या दारात ताटकत उभी राहिलेली. आता तंबाखूच्या चंचा सुटायला लागल्या. बिड्या पेटल्या. काहीने पाठीमागील चोरीच्या गोष्टी सुरू केल्या. पांडा तात्याच्या घरी झालेली चोरी. उभ्या भिंतीवरनं चढून पांडा तात्याचं माळवाती खरं फोडलं. आखं आकांच्या आखान उकडलं. चोर घरात शिरून पैसं सोनं चोरून नेलं. थोडा सुद्धा थांगपता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पांडा तात्याच्या घरी चोरी झाल्याची बातमी ही गावभर पसरली. त्यातलाच हा एक असल. अशा वय नाही त्या चर्चा आणि अंदाज बांधले जायला लागले. घरातल्या चोरानं मात्र आतून कडी लावून घेतली होती. घरातल्या पेटीत दागिने सापडलं. ते एका कापडाच्या पटीत कमरेला बांधलं. बाहेरचा गलका ऐकून त्याला घाम फुटला होता. काळजाचं पाणी पाणी व्हायची वेळ आली. आपण आता चांगलीच तावडीत सापडलोय. ही शेवटची चोरी म्हणायची. संकट जीवावर बेतलेलं. तो देव्हाऱ्याजवळ गेला. परडी समोर हात जोडून म्हणाला, आये तारणारी तूच आणि मारणारी तूच. मला वाचव गाई, मला वाचव. मी तुझा उपकार कधी कधी विसरणार नाही विसरणार. काय करावं हा मोठा प्रश्न त्याला पडला होता. कोठूनही बाहेर पडलं तरी गाव तुकडं तुकडं करून टाकतील. पण तो साध्या गुरुचा चेला नव्हता. काय कल्पना सुचली. आतल्या देव्हाऱ्यावर परडीजवळ बरेच चोळीचं खण हे ठेवलेलं होतं. ते त्यानं घेतलं. कमरेला गुंडाळलं. त्यावरून मधल्या खोलीतल्या खुंटीवरच्या चांगळ्या कमरेला बांधल्या. शिळीच्या गळ्यात बांधायच्या घुंगराच्या माळा त्या पायात साळ बांधल्यासारख्या बांधल्या. बाटलीतलं खोबरेल तेल डोकीला चपचपवून लावलं. कुंकवाच्या करंड्यातलं कुंकू आणि हळद ही कपाळ भरून फासली. अंग उघडच
आणि थय 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 नाचायला लागला. घरात पोतराज नाचल्यागत खळ 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 आवाज घुमायला लागला. लोक दाराच्या पटीतून एका पाठोपाठ एक बघायला लागले. हा हा करून मोठ्यानं ओरडायला लागला. आई आई माझ्या सपनात आली म्हणून मला इथवर येणं भाग पडलं ग. एवढं धन द्रव्य देऊन तुझी शांती नाही. मी सांगन, आता मी सांगन, तुझी मनशांती करायला सांगन. आई जरा धिराणं घे, जरा धिराणं घे. या घरात तुझं स्थान, तू भरभराट केल्याची आहे. पण मालकीन तुला इसरते. मी सांगेन आई. घरासमोर जमलेलं अख्खं गाव आतला आवाज ऐकत होतं. लोकांनी घरावर चढून सवण्याला डोळं लावलं. आता चांगलंच उजाळलं होतं. लिंबाचा फाटा आणि लिंब टाका आत. सवण्यातनं टाका, लिंबाचा फाटा टाका. आतून आवाज आला. लिंबाचा फाटा आणि लिंब सवण्यातनं आत टाकली. आतला कडी लिंबाचा फाटा तटा तटा तोडून चघळायला लागला. दार हळूच उघडलं. कुंक लावलेल्या लिंबाच्या फोडी बाहेर पडल्या. पुन्हा दार बंद झालं. अरे हा तर पोतराज. म्हातारीच्या घरातला देव खवळला का? देवीची शांतता केली नाही. पोतराज थय थय नाचत पुन्हा देव्हाऱ्यापर्यंत गेला. पुन्हा दारापर्यंत आला. दार उघडलं. पुन्हा नाचत देव्हाऱ्यापर्यंत गेला. हातात परडी घेऊन पुन्हा दाराच्या थोडा बाहेर आला. या 5 वर्षात मालकिनीनं काय केलं का असं म्हणून ओरडला. आणि पुन्हा देव्हाऱ्यापर्यंत धावत गेला. पुन्हा तो अंगणात आला आणि खळ 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 आवाज करून नाचायला लागला. लेका रे, हा काय चोर नव्हे लागा. लगा चोर असता तर तो घाबरला असता की. लगा हा तर देवीचा भक्त आहे पोतराज. हा पोतराज? आणि या देवीचा कसा र? अरे परडी तर आंबाबाईची असती ना वा. पोतराज मरी यायचा असतोय. अशी शंका कोणीतरी काढली. आखं गाव हातातल्या वस्तू तशा सामावून उभा होतं. म्हातारे वाजंत्री बोलिओ, देवीची शांती कर. म्हातारे बोलिओ, नाहीतर सारा घराचा नायनाट होईल बघ. पोतराजानं सर्वांसमोर आज्ञा केली. मांगवाड्यातला वाजंत्र्याचा तापा ताबडतोब आला. सुरक्यानं सूर धरला. सनईनं गाणं लावलं. हलगीवाल्यानं कडकडाट केला. त्याला संबुळानं साथ दिली. बाजा रंगायला सुरुवात झाली. वातावरणात ताल भरत चालला. सनई गाऊ लागली. ही दुनिया हा एकच जत्रा, हौसी गौसी नवसी सदरा. या दुनियेला झुकवत नाही तो एक वेडा भित्रा, तो एक वेडा भित्रा. हे खरं नव्हे, हे बरं नव्हे, तो एक वेडा भित्रा. नाचता येत नव्हतं तरी पोतराज वेड वाकडं नाचायला लागला. ही सगळी भवानीच्या देवळाकडे निघाली. बाया पोरं गडी गावची जत्रा भरल्यावाणी लोकांची गर्दी झालेली. लोकांनी तोंड सुद्धा धुतलेली नव्हती. पारुष्या तोंडानंच काट्या कुराडी घेतलेल्या लोकांसह हा सगळा जमाव देवळाकडे सरकायला लागला. पोतराजाच्या एका हातात परडी, दुसऱ्या हातानं तो लिंबाचा पाला तडा तडा तोडून खातोय. वादळात झाड हलावं तसा पोतराज हालत होता. लोका उगीच सुखासुखी कोडू पालाखून खाईल का र? हालगे सुंबळाच्या तालावर नाचायला उत्सुक असलेल्या माणसांच्या अंगात वारं भरलं. तीही मंडळी डुलायला लागली आणि ठेक्यावर नाचायला लागली. मिरवणूक चांगलीच रंगात आली. पोतराजही चांगला ठेक्यात नाचतोय. हा सगळा जमाव देवळासमोरच्या पटांगणात आला. पोतराजानं परडी खाली ठेवली. कमरेच्या चांगळ्या काढून जवळ ठेवल्या. नाचत नाचत उंच काठी घेतलेल्या माणसाजवळची काठी त्यानं घेतली आणि गर 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 स्वतःच्या अंगाभोवती फिरवायला लागला. डोंबाऱ्याचा खेळ बघावा तसं सारं गाव त्याच्याकडे बघत उभा होतं. मारा मारा, माझ्या डोक्यात नारळ मारा मारा. काठी फिरवता फिरवता तो मोठ्यानं ओरडला. आता त्याचं अंग चांगलंच फुगलं होतं. तालमीतली कुस्ती करणारी पोरं त्याच्या पुढं खुशी वाटत होती. एका ताकदवान गड्यानं एक नारळ त्याच्या डोक्याच्या दिशेनं फिरकावला. अंगाभोवती फिरणाऱ्या काठीच्या फटक्यानं तो नारळ ताडकन फुटला. त्याचं तुकडं तुकडं सगळ्या लोकात विखुरलं. बारक्या पोरांनी चटाटा नारळाचं तुकडं उचललं. नंतर तो इकडं तिकडं पाहत पळायला लागला. पुन्हा परत यायला लागला, नाचायला लागला. थोड्याच अंतरावर
बाबळीच्या फांद्यांची कुंपणासारखी छाती इतकी उंच कुपाटी होती. त्यातून माणसालाच काय, पण जनावराला सुद्धा पलीकडे जाता येत नव्हतं. त्या कुपाटीपर्यंत तो गेला आणि पुन्हा परत आला. सारं गाव डोळ्यात जीव आणून त्याच्याकडे पाहत होतं. पुन्हा तो पळत गेला, पुन्हा परत आला. नंतर तो जोरानं पळत गेला आणि छाती इतक्या उंच कुपाटीवरून हनुमान उडी मारली. कुंपणा पलीकडं उंचच्या उंच टणाटण उड्या मारल्या. कमरेच्या चोळ्याचं खण काढून कुपाटीवरून आत फेकलं आणि मोठ्यानं ओरडला, कोण मायचा लाल असेल ना तर या पुढं, पण येताना बायकोचं कुंकू पोसून या. कमरेचा हातभर लांब सुरा तो काढून त्यानं सर्वांना दाखवला. सकाळच्या कोवळ्या उन्हात तो चमचम चमकला. कमरेची चेन काढून दानपट्टा हवेत फिरवावा तशी फिरवली. कडाकडदन थोपटलं. मला पकडतं का रे मूर्खानो? त्या चांगल्या गळ्यात घाला आणि नंदीबैल होऊन गल्लोगलीनं फिरा. सावळ्या पारधी म्हणतात बघा मला. सावळ्या पारधी असं म्हणत कमरेचा ऐवज सांभाळत मोकळ्या सुटलेल्या काळवी टाकत टनाटन उड्या मारत तो ओढ्या पलीकडे धावत सुटला. खंडोबाच्या डोंगरातनं झाडीत दिसेनासा झाला. गावकरी हातात काट्या कुराडी तलवारी घेऊन टकामका एक दुसऱ्याकडे आणि दिसत नसलेल्या पारध्याच्या गड्याकडं बराच वेळ आळी पायीनं बघत राहिले. हातातले शिकार सर्वांना वेडावून निसटली होती.